SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी माझ्या हिसाबाने बनवते टाकोस। आता त्याच्यासाठी मी बघा हे आपण मेयोनीज बनवतोय। त्याच्यात मी चीज, पनीर आणि 2-3 लसणाचे काप घेतले आणि जिरं घातले, थोडीशी लाल मिरची, हे मी तुम्हाला जिरं दाखवते आणि थोडीशी लाल मिरची, मी हलकंसं थोडंसं मीठ घालायचं। याच्यात तुम्ही बटर पण घालू शकता, तेल टाकू शकता। आता ही मेयोनीज बनवते मी। आधी मेयोनीज बनवून घेतली आहे। आता ह्याच्यासाठी आपण स्टफिंग तयार करूया। आता हे मी लाल शिमला मिर्च आणि येलो शिमला मिर्च घेतली, 2 घेतले आहेत, रेड आणि येलो। आता हे मी चांगले बारीक कापून घेतले। थोडंसं मस्कामध्ये मी थोडंसं परतून घेते। 2 मिरच्या कापून घेतल्या आहेत बारीक, हिरव्या मिरच्या, ते पण परतून घेऊया आपण। त्याला आपल्याला शिजवायचं नाही। आणि हे मी मक्काचे दाणे घेतलेले, ते मी आधी उकळून ठेवले होते सकाळीच। आता ते पण मिक्स करून घेतले मी। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स झाले। आणि हे आपले मूग होते, माझ्याकडे घरात होते। मी म्हणले 2-3 वस्तू काय आहेत तर बनून जाणार, म्हणून मी टाकोस बनवायला घेतले। टाकोस हे मूग मी भिजवून ठेवलेले होते, त्याच्यातले उरले होते तर मी ठेवले होते फ्रीजमध्ये। तर ते मी थोडेसे तेल टाकून थोडंसं परतून घेतले, म्हणजे असं शिजलं पाहिजे तेवढं। पनीर घातले आणि कैरी आहे ना आपली कच्ची कैरी, ही ती टाकते मी, कच्ची कैरी आणि बटाटा। ही स्टफिंग तयार झाली आहे आपली। आता ह्याच्यात आपण बॉईल बटाटा, बॉईल बटाटा पण टाकलाय मी, एक बारीक कापून टाकलाय, बॉईल करून घेतलाय। आणि ही कैरी टाकली आहे बघा, ही बारीक बारीक काप करून ठेवले, म्हणजे कापून ठेवली, बारीक तुकडे करून ठेवले। हे सगळं आपण मीठ घालून, मी मक्का शिजवला ना तेव्हा मीठ टाकलं होतं। आणि मूग पण मी परतून घेतलेले आधी तेलामध्ये, त्याच्यात पण मीठ घातलं होतं। आता आपल्या हिशोबाने मीठ घालायचं आहे आपल्याला। आता मी घेतली चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, एरोगोनो घेतलाय आणि लिंबू पिळून घ्यायचे। आणि चपात्या मी आधीच तयार करून ठेवल्या होत्या सकाळी। आम्ही नाश्त्याला बनवतो तेव्हा मी बनवली होती चपाती। ते छोट्या छोट्या 8-9 चपात्या बनवल्या होत्या मी। मला हे आज माझ्याकडे थोडं सामान आहे, त्याच्यात नाही आपण टाकोस बनवून घेणार म्हटलं, ते बोलताना अडकून जाते मी, सॉरी। तुम्हाला माझी रेसिपी चांगली वाटते की नाही तुम्ही कमेंट तरी करा। कमेंटमध्ये मला माहिती पडेल ना तुम्हाला आवडते की नाही आवडते, पुढची रेसिपी काय टाकायची काय नाही ते मला विचारू शकता तुम्ही। तुमचं एक कमेंट मला थोडंसं मोटिवेट करतं आणि छान वाटतं, मन पण असं प्रसन्न राहतं। नाही तर कमेंट नाही येत, लाईक्स नाही येत ना, मग मन नाराज होतं, मन नाही होत मग काम करायला। आता 1-1, 1.5 तास आम्ही किचनमध्ये उभं राहतो आणि तुमचे एक लाईक नाही, शेअर नाही, त्याच्यामुळं मग मूड खराब होतं। आता ही आपण मेयोनीज बनवून घेतली आहे। हे मेयोनीज लावले, आधी मी बटर लावलंय, आता मेयोनीज लावते मी। तुमच्या हिशोबाने जास्त कमी बनवा, लावू शकता। हे सकाळच्या नाश्त्याला पण छान आहे। आणि सगळे पौष्टिक वस्तू टाकले मी, पनीर, मूग, कोंब, हे सगळे पौष्टिक वस्तू, काय मिरच्या, मी त्याच्यात काय जास्त असं हे ऑइली वस्तू नाही वापरले, हलकं मी बटर वापरले बस। डाएटसाठी पण छान आहे। पनीर आहे, ते पनीर पण आपल्याला खूप अंगाला हेल्थला खूप छान आहे, प्रोटीन भेटते आपल्याला। आता थोडंसं चीज जे डाएट करतात ना त्यांनी चीज नाही टाकायचं, जे डाएट नाही करत त्यांनी टाकायचं चीज। आता आमच्या घरात आहे 2-1 जणी बारीक, त्यांच्यासाठी आम्ही चीज टाकतोय। आणि आम्ही झाडे आहेत तर आमच्यासाठी आम्ही चीज नाही टाकणार आहे, असं वाटून घेतले। आता मी हे लोकांसाठी बनवते, त्यांना चीज लागणार आहे, मी खाणार तर मला चीज नको। ऑलरेडी माझं 80 किलो वजन आहे।
आता थोडं थोडं बटर लावून आपण मस्त छान असं कडक करून घेऊया. बघा छान अशी ब्राऊन होऊ देऊया आणि अशी कडक होऊ देऊया छानपैकी. आता असे सगळे आपण बनवून घेऊया. आता हे बनवते ना, कोणाला चीज पाहिजे कोणाला नको पाहिजे त्या हिशोबाने बनवते. तर तुम्ही पण तसं करू शकता. डाएटवर असतील त्याने चीज नको खावा आणि डाएटवर न असणार त्याने चीज खावा. चीज पण थोडंसंच खातो कारण की मला चक्कर येतात चीज खाताना. मेयोनीज खाताना चक्कर येतात मला. गोड खाताना पण चक्कर येतात मला. तुम्हाला असं होतं का मला कमेंटमध्ये सांगा. आता हे बघा असं छान असं खुसखुशीत करून घेऊया. जितकं तुम्हाला कडक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता.